नमस्कार. माझं होशील ना आजच्या भागात आपण बघणार आहोत. सगळे बाहेर निघालेले असतात तेव्हा सुयश बोलतो, आदित्यचं लग्न होण्यापूर्वीच आम्ही लग्न करणार आहोत. त्यावर दादा बोलतात, हो आम्हीही तेच बघू. मेघना आणि आदित्यचं लवकरात लग्न व्हावं हीच आमची ही इच्छा आहे. तेवढ्यात तिथे मेघना येते आणि बोलते, मी तर तेच करायला तर आली आहे, आदित्य बरोबर लग्न. सई तिच्याकडे बघतच असते. मेघनाने तिची बॅग आणि बाकी सगळा सामान आणलेला असतो. मेघना बोलते, मी आदित्यशी लग्न करण्यासाठी दापोली सोडून आली आहे, तेही कायमचं. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. ती बोलत असते, आदित्यशी लग्न करूनच मी दापोलीला जाईल अशी मी शपथ घेतली आहे. या घराच्या बाहेर मी आता पडणारच नाही जोपर्यंत आमचं लग्न होत नाही. तेवढ्यात भाईमा बोलतात, ही बघा दादाची निवड, सगळं घरदार सोडून इथं आली आहे, हिला काही वाटतं की नाही. मेघना लगेच आत निघत असते तेव्हा ती बोलते, आता काय मी वापस जाऊ का? तुम्ही मला घेता की नाही? दादा बोलतात, असं काहीच नाही, ये तू घरात. ती लगेच चप्पल काढून सईला धक्का देऊन आत जात असते. सईला हे बघून खूप विचित्र वाटत असतं. तेव्हा ती बोलते, माझं हक्काचं घर आहे, मग आता मी आतच येईल आणि इथेच राहील. मला इथून कोणीच काढू शकत नाही. तेवढ्यात ती बोलते, मी आता आप्पांना भेटून येते, त्याच्याच नंतर मी बाकी सगळ्यांशी बोलते. तेवढ्यात भाई मामा आणि बंधू मामा बोलतात, सई तुझं आता हे हक्काचं घर राहिलं नाही, पण आप्पांवरती तरी तुझा हक्क आहे, तू पहिले त्यांना भेटून ये. सई तरीही नाही नाही करत असते. तेव्हा पिंट्या मामाही बोलतात, सई जा ना भेटून ये. सई लगेच आत निघून जात असते. तेव्हा सुयश आदित्यला बोलतो, तुझी बायको तर जामच भारी आहे, एक घाव दोन तुकडे करणारी आहे, आता तुझी मज्जा येणार आहे. इकडे आप्पा स्वतःच्याच कामामध्ये असतात. तेवढ्यात तिथे मेघना येते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आप्पा बोलतात, तू इथून निघून जा, मी तुला ओळखत नाही. त्यावर मेघना सांगते, मी तुमच्या आदित्यची बायको आहे. पप्पा बोलतात, माझी नाचून कोण आहे हे मला माहित आहे, तुला सांगायची गरज नाही, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्यावर मेघना बोलते, तुम्ही मला असं दम देऊ शकत नाही, नाहीतर मी तुम्हालाही घाबरवेल. त्यावर आप्पा बोलतात, घाबरून तर दाखव, हा चाकू माझ्या हातात आहे, आठवण ठेव, तुला मी काही बरं वाईट करेल. मेघना तरीही त्यांच्याशी ओरडूनच बोलत असते. तेवढ्यात तिथे सई येते आणि त्या दोघींची टक्कर होते. मेघ तिच्याकडे खूप रागत बघत असते. आप्पा सईला बघून खूप खुश होऊन जातात आणि बोलतात, या चेटकिनीला इथून बाहेर काढ, ही आपल्या आदित्यला आपल्यापासून दूर करायला आली आहे. तेवढ्यात तिथे आदित्यही येतो. मेघना लगेच आदित्यचा हात पकडते आणि थोडं घाबरत असते. मला हे खूप काही बोलले आहेत, मला वाचवा. आप्पा बोलतात, तुझं हे रडगाणं आम्ही कोणीच ऐकणार नाही, तू हिच्याजवळ काही करू नको, याला आहो म्हणायचं नाही, हा सईचा आहे तुझा नाही, हे आठवण ठेव. तेवढ्यात सई बोलते, आप्पा तुम्ही शांत व्हा. ती लगेच आप्पांच्या जवळ जात असते. तेव्हा मेघना बोलते, तू बावळत आहेस का? त्यांनी तुला काही केलं तर? त्यावर सई बोलते, तुला अजून माहीत नाही, तू अजून मला नीट ओळखलं नाही, पण हा घर आणि इथली माणसं मला चांगल्या प्रकारे ओळखतात. हे ऐकून मेघनाला खूप राग आलेला असतो. ती लगेच आप्पांना सांगते, आप्पा मी कांदा भजी बनवण्यासाठी सगळं काही तयार केलं आहे, पण कांदे चिरायला माझ्याजवळ चाकूच नाही. त्यावर आप्पा बोलता, अरे हा तर माझ्या जवळ आहे, तू घे आणि कांदे चिरून मस्त भजी बनवून हे ऐकून मेघनाला खूप जास्त राग आलेला असतो. पण सई खूप खुश असते. ती लगेच तिथून निघून जाते. आप्पा बोलतात, बघ मी कसं तिला हकललं. सई बोलते, आप्पा तुम्ही तर खूप डेंजर आहेत, मला तर माहितीच नव्हतं तुम्ही एवढं सगळं करू शकता. आप्पा बोलतात, माझ्या कपाटामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, तू जेव्हा येशील ना तेव्हा मी तुला सगळं काही दाखवेल. त्यावर सई बोलते, मला माहित नाही मी कधी येईल, पण मी नक्की येण्याचा प्रयत्न करेल, आता मला निघायला पाहिजे. ती लगेच तिकडून निघून जात असते. मेघना इकडे खूप रडत असते. मला हे सगळ्याची गरज नाही, मी माझं घर तुमच्यासाठी सोडून आली आहे. सुयश बोलतो, तुमचं खूप मस्त चाललं आहे, मला तर खूप मजा येत आहे. त्यावर बंधुबा बोलतात, मग आता तिकीट काढून बघतोस का? दादा बोलतात, काय चाललंय तुमचं? ती इथे रडत आहे, तुमचं काय वेगळं सुरू आहे? त्यावर मेघना बोलते, मी आदित्यशी लग्न करण्यासाठी सगळं काही सोडून आली आहे. आदित्य जेव्हा माझ्याशी बोलले तेव्हाच मला असं जाणवलं त्यांना लग्न खूप लवकर करायचं आहे. मग बाबांना काहीच न सांगता मी इकडे निघून आली आहे. हे ऐकून आदित्यला खूप मोठा धक्काच बसतो. सगळेही घाबरून जातात. तेवढ्यात मेघना बोलते, आप्पाही मला खूप काही बोलले, त्यांनी माझ्यावरती चाकू केला होता आणि ते सईला खूप चांगलं बोलत होते, त्यांनी मला चिटकीनही म्हणालं. तेवढ्यात तिथे सई येते आणि बोलते, मी निघते आता. सई लगेच तिथून निघून जात असते. तेव्हा सुयश बोलतो, तुमचं सगळ्यांचं हे ड्रामा झाल्याच्या नंतर जमलं तर आमच्या लग्नावर या. मेघना बोलते, आदित्यसाठी मी काहीही करू शकते, म्हणून मी असं सगळं करून इकडे आली आहे. तेवढ्यात दादाओम बोलतात, पण तुम्ही तुझ्या वडिलांचा एकदा तरी विचार करायला पाहिजे होता. तेवढ्यात दादाओमांना रघुवीरचा फोन आलेला असतो.
मेघना बोलते तुम्ही बाबांना काहीच सांगू नका, त्यांचा खूप संताप होईल. दादाबाबा बोलतात मला त्याला सांगायलाच लागेल, त्याला खूप काळजी वाटत असेल, मग मी त्याला सगळं काही सांगणार आहे. रघुवीर खूप चिडचिड करत असतो, माझी मुलगी कुठे गेली मला काही समजतच नाही, काही न सांगताच घरातून निघून गेली आहे. आणि मी तुला शब्द दिला होता की मी तिचं आणि तुझ्या भाच्याचं लग्न करून देईल, पण मला आता असं वाटते ती कोणातरी बरोबर पळून गेली आहे. इथे तिचे कपडे नाही, बॅग नाही, काहीच दिसत नाही. दादाबाबा त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते त्यांचं काहीच ऐकून घेत नाही. मला माफ कर, माझी चुकी झाली आहे, मला माझ्या मुलीवरती एवढा विश्वास ठेवायची गरज नव्हती. दादाबाबा बोलतात अरे ती आमच्याच घरी आली आहे, ती आदित्यशी लग्न करायला आली आहे, त्याच्याचमुळे तिला खूप घाई झाली होती, अधीर झाल्यात, अजून काय बोलू शकतो. त्यावर रघुवीर बोलतो पण मला हे काही चालणार नाही, मला सगळं काही रीतीभातीनुसारच झालेलं चालेल, असं मला जमणार नाही. त्यावर दादाबाबा बोलतात आता ते सगळं सोडून दे, तू इकडे ये, आपण त्यांच्या दोघांचा साखरपुडा करून टाकू आणि सगळं काही व्यवस्थित करू, मुहूर्ताचा एवढा विचार करायची काही गरज नाही. हे ऐकून आदित्यला खूप वाईट वाटत असतं. रघुवीर बोलतो पण मला तुझं काही पटत नाही, पण दादाबाबा त्याचं काहीच नाही ऐकून घेतात. त्याला बोलतात तुम्ही येऊन जा, बाकी सगळं आपण इकडे आल्यावरती बोलून घेऊ आणि तू तुझ्या मुलीची काळजी करू नको, ती इकडे सुखरूप पोचली आहे. दादाबाबा लगेच आदित्यला सांगतात हिला त्या रूममध्ये झोपण्याची व्यवस्था कर, तो लगेच तिला घेऊन जातो. दादाबाबा बोलत असतात आता आपण काय करायचं मला हेच समजत नाही. भाईमामा बोलतात म्हणून मी बोलत होतो ना, सकाळपासून काही ना काही वाईट होतच आहे. त्यावर बंधुबाबा बोलतात सगळ्या गोष्टी इतक्या पटापट होत आहेत की काही समजतच नाही. त्यावर दादाबाबा बोलतात पण जे पण होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. पिंट्यामा बोलतात मेघनाचा पायगुण किती चांगला आहे बघा, आज आदित्यच्या नावावरती एक फॅक्टरी होणार आहे, आता फक्त त्याच्यात सह्या होणं बाकी आहे. भाईमा बोलतात तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना, मी आदित्यकडून सह्या बरोबर करून घेईल. मेघना आदित्यच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, मी तुमच्यासाठीच इकडे आली आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरती आनंद का नाही, त्या सईमुळे सगळं आहे का, माझ्यामुळे काहीच नाही ना. आदित्य तिच्यापासून जरा लांब जात असतो, पण ती त्याच्या जवळ येण्याचाच प्रयत्न करत असते. ती बोलत असते आता किती दिवस राहिले, ज्या दिवसापासून मी तुमचा व्हिडिओ कॉलवरती चेहरा बघितला आहे तेव्हापासून मला असं वाटतंय की तुमच्या मनामध्ये काहीतरी चाललं आहे. इथे बोलतो हे सगळं गोंधळ संपू दे, त्याच्यानंतर आपण बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करू. त्यावर मेघना बोलते हे गोंधळ नाही, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तेही खूप जास्त. आदित्यला हे ऐकून खूप वाईट वाटत असतं, पकडते आणि त्याला सगळ्या गोष्टींविषयी विचारत असते. आता मी तुम्हाला काही सांगायचं असेल तर मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक क्षणामध्ये मीच आहे. हे ऐकून आदित्यला खूप वाईट वाटतं. ती लगेच त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि त्याच्या जवळ जात असते. आदित्य आय लव्ह यू. आदित्य शांतच असतो. नंतर आदित्य कसा बसा स्वतःला सावरून तिथून निघून जातो. मेघना इकडे बोलत असते आत्ता आदित्य किती दिवस पळणार आहेत, एक ना एक दिवस तुमच्या तोंडातून मी आय लव्ह यू म्हणूनच राहील, तोपर्यंत काही मी इकडे जाणार नाही. सुयश साईला बोलत असतो तू आता मला आय लव्ह यू म्हण. त्यावर साई बोलते ओके. त्यावर सुयश बोलत असतो आय लव्ह यू वरती कोणी ओके म्हणतं का, आता आपलं थोड्याच दिवसामध्ये लग्न होणार आहे, मग तुला आय लव्ह यू म्हणायलाच पाहिजे. साई बोलते एवढी घाई कसली आहे, जरा धीर धर. सुयश बोलतो आता आपलं एका आठवड्यामध्ये लग्न होणार आहे, आपण उद्याच जाऊन रजिस्टर ऑफिसमध्ये लग्नाची तारीख फिक्स करणार आहोत. त्यावर सई विचारते हे सगळं तू कसं काय ठरवलं. सुयश बोलतो साखरपुडा तू ठरवला आहे, मग आता लग्नाची तारीख मी आणि तुझ्या मम्मा डॅडींनी ठरवली आहे. आता थोड्याच दिवसामध्ये हळद होईल, मेहंदी होईल, त्याच्यानंतर आपलं लग्न, त्याच्यानंतर तुला मला आय लव्ह यू म्हणायलाच लागेल, मग आता या सगळ्याची सवय करून घे. सई थोडा विचार करायला लागते. इकडे पिंट्या मामा आदित्यला बोलत असतात काय इतका विचार करतोय, पटापट सह्या कर आणि मोकळा होऊन जा. सगळे त्याला सही करण्याचा आग्रह करत असतात आणि दादा बोलतात आता तुझ्या लग्नासाठी पैसे कमी पडले आहेत, त्याच्यामुळे जर आपण एफडीज मोडल्या तर आपलं सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं नीट होऊन जाईल. बंधू बोलतात हे थोडी घराचे कागदपत्र आहेत, तो तू एवढा विचार करतोय. तेवढ्यात तिथे मेघना येते आणि बोलते आपल्याला असं न करता कोणतेच पेपरवरती सह्या करता कामा नये, आपल्याला सगळे पेपर वाचायलाच पाहिजे. दापोलीमध्ये खूप गैरव्यवहार होतात, त्यामुळेच बाबा असे म्हणायचे कधीही पेपर वाचल्याशिवाय सह्या करायची नाही. त्यावर सगळे मामा बोलतात तुझा काय, आम्हाला काय समजतेस तू, आमच्या भाच्यावरती विश्वास आहे आणि आम्ही सगळं त्याच्यासाठी करत आहोत, तुझं मध्ये मध्ये बोलणं काही गरजेचं नाही. त्यावर मेघना बोलते मी संशयाबद्दल बोललीच नाही, पण 2 मिनिटं लागतील, फक्त आपल्याला पेपर तर वाचायचा आहे. भाईबाबा बोलतात हो आदित्य तू तर पेपर वाचच, आता तू बायकोचं सगळं ऐकशील ना, मग आमचं काय. बंधू बोलतात बरोबर आहे, आता आपल्याला आपल्या सगळ्या एफडीस मोडायला लागतील आणि टाळ कुठे राहायला लागेल, कारण की आदित्य जर आता बायकोचा झाला आहे. आदित्य थोडा विचार करतो
होतो त्याच्यानंतर तो पेपर न वाचता सह्या करून देतो. हे बघून मेघनाला खूप वाईट वाटत असतं, पण सगळे मामा खूप खुश होऊन जातात. तेव्हा बंधू मामा आणि भाई मामा बोलतात, पण आदित्यला एकदा पेपर वाचायला पाहिजे होते ना. नंतर मेघना आदित्यला विचारत असते, तुम्ही का न वाचता सह्या केल्या? त्यांनी तुम्हाला शब्दामध्ये फसवलं आणि तुम्ही गुंडाळून घेतलं. त्यावर आदित्य बोलतो, माझ्यासाठी माझ्या मामांचा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मला बाकी कशाशी काही घेणं देणं नाही, पण माझे मामा माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहेत. मी कधीच त्यांचा शब्द मोडणार नाही, हे कायम आठवण ठेव. त्यावर मेघना बोलते, माझं असं म्हणण्याचा अर्थ नव्हता, मी त्यांच्यावरती संशय खात नव्हती. त्यावर आदित्य बोलतो, त्यांनी मला सांगितलं आहे, त्याच्याचमुळे तू या घरात उभी आहे, हे कायम आठवण ठेवायचं. त्यावर मेघना बोलते, तुमची जर अशी इच्छा आहे तर मी त्यांची माफी मागते. तुम्ही असं चिडू नका आणि माझ्या बद्दल काही गैरसमज मनात ठेवू नका. तेवढ्यात ती खूप रडायला लागते. त्यावर आदित्य बोलतो, शांत हो सई. त्यावर मेघना बोलते, अजून तुमच्या डोक्यातून सई गेली नाही का? माझं नाव मेघना रघुनाथ काशीकर आहे आणि लग्नानंतर मेघना आदित्य कश्यप हे कायम आठवण ठेवायचं. पुन्हा सांगू का? हे ऐकून आदित्यला खूप वाईट वाटत असतं. ती लगेच तिची वेणी उडवून तिथून जात असते. आदित्यला काय बोलावं काही सुचत नसतं. इथे हा एपिसोड संपतो. आता मेघनाने एक एक करून तिचे सर्व रंग दाखवायला सुरुवात केली आहे. मेघनाचा आदित्यच्या प्रॉपर्टीवरती तर